गा बावा गा, असा जिवंतपणी आपल्या पोराला कोण जाडते? भोसडीच्या तुला अभ्यास करताना नाही सुचला का बे? अबे सारा सकाळपासून रिश्तेदाराचे फोन येतात तुझा पोरगा पास झाला का नापास झाला म्हणून. आता कोणता तोंड दाखव बे त्याला? जी काका वाट कोणाची पाहत हा, मटकी फोडा आणि लावा आग. जरा भोसडीच्या अबे भोसडीच्या डेंग्या वाचवणं बे साल्या माल. माझा आंबा वाचवतो तुला. अबे कोणती कमी केलं होतं बे तुला? ट्युशन म्हणलास ट्युशन लावून दिलो. जी काकाजी हा ट्युशन मध्ये जाऊन लपडेबाजी करे ते पाय हो. अबे माझी चड्डी फाटली तर मी शिव वापरलो आणि तुला साल्या नवीन कपडे घेऊन दिलो. अबे तुझ्यासाठी 2 भांड्या विकून तुझ्या ट्युशनचे पैसे भरत गेलो आणि तू भोसडीच्या त्या ट्युशन मध्ये जाऊन छिनालबाजी केलास. अगा बावा, मला एवढ्यानं कुत्र्यासारखा पेड चवलास तरी आता जिवंत जारणी जरुरी आहे का? अगा मी तुझा पोरगा हो न. भोकात गेला माझा पोरगा ना फोरगा. जी काकाजी लावा आग, मरू द्या साल्याला. अबे भोसडीच्या मित्र होस का दुश्मन? अबे माझी सविती माझी वाट पाहत असेल बे डेंग्या. अबे तू टेन्शन नको घेऊ गण्या भाऊ, तुझ्या सवितीला मी पाहतो. अगा बावा जाऊ दे ना, तुला पुढच्या वर्षी पास होऊन दाखवतो ना. अबे भोकात जा बे तू. दुसरा पोरगा का झाला बे गण्या भाऊ? अबे माझ्या बापानं मला मस्त पेड सवलन. मेंढ्या राखणारा पोरगा IPS झाला म्हणते. तिकडे मिडल क्लास मधला वैभव सूर्यवंशी काल IPL मध्ये 35 बालात शतक मारून नवीन रेकॉर्ड केलं म्हणते. आणि भोसडीच्या तू येती माकून इष्टा हेपलाचा कार्यक्रम करतेस म्हणते. सांग डेंगू कोणता बाप आपल्या पोराला असं म्हणते रे? अबे तर का झाला म्हणलं तर बापच तर हो तुझा. चल घरी. घरी कसा येऊ मित्रा? दरवाजा समोर ठेवलं नाही कुत्रा. बे गण्या भाऊ, भोकात गेला गण्या भाऊ. मी चाललो मोठ्या शहरामध्ये. आता मोठा माणूस बनल्याशिवाय येतच नाही गावात. मोठ्या डगर हेलिकॉप्टर मध्ये येतो मी गावामध्ये. आता पाय मोठा होऊन माझा आंबा नाही गिनो या घरी बायलं. हसडीच्या गलत्या तूच करतेस ना, तुझाच आम्ही ऐकून का बे? अबे कायची गलती केलो बे मी ना? आता तो IPS झाला म्हणून मला MPSC UPSC कर म्हणतेस का? अबे 10वीत चिटिंग नसतो केलं तर पास नसतो झालो बे मी. भोसडीच्या मी तिकडे IPS कसा बनीन बे? माझ्या बापाला तो IPS बनला, त्याच्या मागचा संघर्ष त्याला दिसला नाही. त्याला फक्त एवढा माहित आहे का मेंढरा राखणारा पोरगा IPS बनला. अगा हो, पण तो पुण्यातल्या नामवंत कॉलेजमध्ये शिकला. 3-4 वर्ष अभ्यास केलं तेव्हा कोटी तो हे झाला. त्याचा पाहून मी IPS बनीन तर आपली लाईफ गमावून ठेवीन ना. पण माझ्या बापाला कोण सांगल? सांगायला गेलो तर नारळाची दोरी बांधून मला फाशी लावत होता. माझ्या बापाच्या एक्स लवरचं नाव घेतलो ना परत आलो बाबू. 2 तास झाले तरी माझा पोरगा संडासातून बाहेर नाही निघला. गण्या, हे गण्या. बापा बोले नाही, मुका झाला का रे हा पोरगा? चलने लगा है जमाना सारा, क्योंकि नाम हमारा चलने लगा है. चंगड्या बोले ए बकऱ्या गण्या, आज झाला व नड्ड्यावरी बोंबलाल. गण्याचे बाबा, गण्या दरवाजाच नसे खोलत संडासाचा. 2 तास झाले गेलाय तर. बाबा 2 तास? ए गण्या, अबे भोसडीच्या निघणं बे बाहेर. मार्केट मध्ये खूप आले चंगळे, पण मार्केट मध्ये चालले फक्त बोंगळेच. बोंगळे बोले माझ्या पोराले का झाला? मला पक्का भेव लागत आहे. हो काले भेव तू हगालाच गेलाय ना, निघल बाहेर. जी पण 2 तास झाले ना. बे निघणं बे माकवा बाहेर. का झाला जी काकू? बापू डेंगू, आपला गण्या संडासात मेला. एड भोकात गेला. अबे गण्या भाऊ, माले सोडून खायला गेलास बे. साल्या तुझ्या नावात चिवडा खाल्लो तो बुडकी कडून. आता तिचे उधारी पैसे देईल कोण? बकऱ्या पूर्ण ऐकून ते घेत जा. गण्या 2 तासापासून संडासात गेलाय, दरवाजाच नशी खोलत. मी सांगतो ना काकू, तुमचा पोरगा नक्की दुसरे काम करत असेल. बाहेर. बे गण्या भाऊ निघणं बाहेर. का झाला व काऊन? धोनी साहेब, तुम्ही आमच्या सोबत बरोबर नाही केलं जी. अजी एवढ्या कोटी खराब हाराचा हो का? अजी हारत्या तुम्ही आणि लाज आम्हाला लागत आहे. आणि हे मुंबईवाले आम्हाला असे मधातले बोट दाखवून जाते जी. अबे गण्या भाऊ, मुंबईवालेच नाही, RCB वाले सुद्धा तुमच्या कानात तेल टाकून बोट टाकत आहेत. पाहिल्या का जी? तुला पहिलंच म्हणलं होतं गण्या भाऊ, रोहित शर्मा IPL चा बॉस. रोहित शर्मा बोलते सबको खोलते, हार्दिक पांड्या उडवते दांड्या. बुम बुम बुमरा. ओसडीच्या पागल कुत्र्याने चावलं का बे तुले? बे गण्या भाऊ, चेन्नईच्या बॅट्समन पेक्षा आमच्या गावातला सदा भाऊ तरी चांगला झोडपते बे. विराट कोहली IPL चा किंग टाकते अनुष्का भाभीच्या बोटात रिंग. अबे कोणत्या गोष्टीचा ऍटिट्यूड आहे बे तुम्हाला? एकही ट्रॉफ्या तर नाही जिंकल्या. अबे नसून जिंकल्या आम्ही एकही ट्रॉफ्या, पण विराट भाऊचे लॉयल फॅन हो ना मी.
आता माझा कसा होईल? माझी चेन्नई मॅच जिंक काऊन नाही का भाऊ? अबे गण्या भाऊ ती विहिरीत लाव. आईला भोकाला लावू बे. हे IPL वाले माझा घर चालवतात का बे? भोकाशी नाही या वर्षी ना जिंकली तर पुढच्या वर्षी जिंकल. भोका जाऊ दे. हे IPL घरी जाऊन आंबे खा. अरे आता टीम बदलावं लागते बे चिकू. सोळाची खेळणी आता झाली तुमची वय. अबे वय मॅटर नाही करत. आत्ताही लंबे लंबे शॉट मारू शकतो म्हणलो. 2 मिनिट तुम्ही पिचच्या वर तर टिका नाही. अबे आजची मॅच तुला दाखवून देईन. आई ऋतुराजले खांडूक झाला तर तोही बसला आहे. तसाही टीम मध्ये येऊन टीमची बॅटिंग लाईन सांभाळेल म्हणलो तर माही भाई त्यालाच कॅप्टन्सी द्या. अबे जान जवान पोरायला जिम्मेदाऱ्या नव्हत देवाच्या. विचाराचे दिवस अय्याशी करावाच्या ना तो जिम्मेदाऱ्या घेऊन का करल? मी आपला बुडगा माणूस माझा झालाय जगून. मी घेतो बरोबर जिम्मेदारी. अशाच 5 टाप्या नाही जिंकलो. घुटका आहे का घुटका? हो तो खाऊन झोपा तुम्ही. अमदा ट्रॉफीची वासही घेवायला भेटे तुम्हाला. ओए ट्रॉफी के सपने देखना तो दूर, उसकी तरफ अगर आग भी उठा के देखे तो कसम गंगा मैया की जड़ से उखाड़ दूंगा, तोड़ दूंगा, फाड़ दूंगा, चीर दूंगा सालो. एड बहीण माई याचा तर अलगच विषय चालू आहे. तू तरी चांगला खेळ बे चिकू. मी दूध दवतो तवरिक म्हशीत. भोसडी केव्हा तुम्हाला अकला गिकला नसेत का बे? आमच्या लोकांना तुम्ही धर्म विचारून मारल्या म्हणते. बे गण्या माझ्याकडे फोन दे. याची माय बहीण घेतो मी. अगा थांब गा बावा. याच्या भोकाचा थांबू बे मी. आता मी तुमचा पुरा देश उडवीन. अगा बावा हा देश उडवीन म्हणते. अबे माकू हे प्यायवा जिलेबीवरच्या माशा उडवणी नाही जम. चालायवा देश उडवाल का बे? इकडून आंबा फेकून मारीन तर तिकडे तुमच्या डोक्यावर छाप उमटल. अबे गण्या तू माझ्याकडे फोन दे बे. याची माय बहीण घेतो मजाक नाही. थांब ना गा बावा. धीर धर ना. कायच्या आमट्याचा धीर धरू बे मी. पंतप्रधानाला फोन लावून सांगू का या सिंधू नदीचा पाणी बंद कर म्हणून? अर्धा पाकिस्तान मग मूत पेऊन जगल. भोसडीचे हरामखोर. अजी चाचा काव कसे गरम होता अजी तुम्ही. गरम नाही तर का या भोसडीच्या आईला अकल घडल कधी? चाचा यायला अकल नाही घड. हे गदडीचे फक्त शरीरानं वाढलेत. दिमागानं भोसडीचे अजून पुरे 1 नंबरचे 72 आहेत 72. अबे तुमची भगभग बहुत ऐकलो मी. अगा आतंकी भाऊ अजून मी मेन मुद्द्यावर बोललो नाही. माझ्या तोंडातून शिवा चालू झाल्या ना तर तुझ्या कानातून रकत निघल रकत. अबे तर वाट कोणाची पाहतायस भोसडीच्या तू? देणं यायला शिवा. हे लोपर साले आहेतच तसे शिवा खाण्यालायक. चाचा तुमच्या बीवीनं दिलं नाही का जी तुम्हाला? एकदमच गरम होता तुम्ही तर. अबे गरम नाही तर का हो बे? हे पृथ्वीला लागलेली कीड आहे हे. काश्मीर हमारा है हमारा. अबे आहे त्या देशाची पहिले परिस्थिती सुधरवा ना बे. खावाले मोहता जा बे तुम्ही. भोसडीचे काश्मीर आमचा आहेत म्हणते. मारू का बे फेकून तुम्हाला गोटा? बे यायला शिवा दे शिवा. पीठ भोकात गेला धर चाचा तू.